नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे ना, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे त्याची डेट आपण बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे त्याची डेट आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे त्याची डेट बघणार आहोत. त्यानंतर जे काही तुमच्या फॉर्म मध्ये भरताना काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त कधी करायच्या त्याची डेट आपण बघणार आहोत. आणि फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे त्याची डेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे ऍडमिशन प्रोसेस मध्ये महत्वाचे डेट्स आहेत ते पूर्ण डेट्स आपण बघणार आहोत. आता वन बाय वन आपण पूर्ण डिटेल मध्ये बघूया. पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2026-27 ची ही ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. तर तुम्हाला आता काय काय करायचं आहे, तर फर्स्ट स्टेप बघा, तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ह्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही कालावधी आहे. तो कालावधी किती आहे? 20/5/2026 ते 22/6/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणत्या वेबसाईट वरती जायचं हे तुम्हाला सांगणार आहे. राईट. तर ह्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं पूर्ण नाव, जे काही तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे, एकही अल्फाबेट चुकू न देता, त्यानंतर तुमचे पर्सेंटेज, तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमची कॅटेगरी, त्यानंतर तुम्हाला मॅथ मध्ये किती मार्क्स आहेत, सायन्स मध्ये किती मार्क्स आहेत, ठीक आहे. हे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. तुमचा एक फोटो लागणार, तुमची सिग्नेचर लागणार. राईट. हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला करायचे आहे ऑनलाईन पद्धतीनं. राईट. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन, तर हे सुद्धा सेम डेट आहे. म्हणजे 20/5/2026 ते 22/6/2026 या डेट मध्ये तुम्हाला तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आता व्हेरिफिकेशन करण्यासाठी दोन पद्धतीनं तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता, किंवा तुमच्या जवळच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये जाऊन हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याला ई स्क्रुटनिंग आणि फिजिकल स्क्रुटनिंग आपण म्हणतो. तर ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर हे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला म्हणजे 22/6/2026 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन्ही तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर नेहमीप्रमाणे ही जी डेट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची, दरवर्षी जे मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षी हे डेट वाढलेली आहे, तर तुमच्यासाठी वाढू शकते किंवा नाही. त्यामुळं या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. मग हे दोन स्टेप कंप्लीट झाल्यानंतर जे थर्ड स्टेप आहे, त्या थर्ड स्टेप मध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तर 24/6/2026. राईट. तर जूनच्या 24 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? तर महाराष्ट्रामधनं पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेण्यासाठी जे काही सर्व विद्यार्थी फॉर्म भरलेले आहेत, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राची ही मेरिट लिस्ट लागते. त्यामध्ये मग तुम्हाला समजते की तुमचा नंबर तुमच्या पर्सेंटेज नुसार, कॅटेगरीनुसार कितवा नंबर तुमचा आहे. राईट. हे तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल. पण आता यामध्ये तुमचा हा फॉर्म भरत असताना जर समजा काही चुका झाल्या असतील, ठीक आहे, तुमची काही डेट ऑफ बर्थ चुकून त्या ठिकाणी चुकली असेल, किंवा एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं तुमचं राहिलं असेल, राईट, कास्ट वगैरे तुमच्याकडे आलं नसल्यामुळे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला असेल, तर अशा ज्या चुका आहेत ह्या चुका आपल्याला दुरुस्त करता येतात. आणि त्या चुका कधी दुरुस्त करता येतात? सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. राईट. तर हे 25/6/2026 ते 30/6/2026 मध्ये, म्हणजे फॉर्म भरत असताना ज्या काही त्रुटी असतील, ज्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका तुम्हाला दुरुस्त करता येणार आहेत. हे 25 जून ते 30 जून मध्ये, म्हणजे तुम्हाला इथं 5 दिवसाचा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या वेळेमध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना, किंवा तुम्ही जिथून कुठून फॉर्म भरलात
तर त्या फॉर्म भरत असताना ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करता येणार आहेत, राईट. मग हे ह्या ठिकाणी हे चुका दुरुस्त करून घेतलात. मग त्यानंतर किंवा बघा हे चुका काय काय होऊ शकतात तुमचे 10वीचे पर्सेंटेज जे काय ऑनलाईन फिलअप करत असताना काही चुका झाल्या असतील, किंवा 10वीला तुम्हाला गणितामध्ये जे मार्क पडलेले आहेत ते मार्क्स चुकून तुमचे चुकीचे झाले असतील, राईट. तर अशा काही ज्या काही तुमच्या फॉर्म भरत असताना चुका झालेल्या आहेत त्या सर्व चुका दुरुस्त करता येतात. त्यानंतर डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट, राईट. तर आता तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ती फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर बघा 2/7/2026 म्हणजे 2 जुलै 2026 रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. त्या लिस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज नुसार महाराष्ट्रामध्ये तुमचा किती नंबर आहे, कॅटेगरी वाईज तुमचा किती नंबर आहे, हे पूर्ण तुम्हाला त्या लिस्ट मध्ये कळून जाईल. तर याच्या समोर पण प्रोसेस आहे, पण त्याच्या समोरची प्रोसेस काही दिवसानंतर जसंही MSBTचं नोटिफिकेशन येईल तर त्याच्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण याच्या पुढे प्रोसेस काय राहणार आहे तर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4, राईट. आणि ऍडमिशन तुम्हाला कॅप राऊंड 1 म्हणजे काय, कॅप राऊंड 1 मध्ये आता तुम्हाला इथपर्यंत ही प्रोसेस झाली. मग कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला काय करायचं असते, तुम्हाला कॉलेजचं नाव आणि ब्रँच, तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणतो आपण त्याला, तर तो ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. मग तुम्ही जे काही कॉलेजचे नावं टाकलात, जे काही ब्रँच पाहिजे ते ब्रँचचे नावं टाकलात, मग त्याच्यापैकी तुम्हाला एक मिळते. मग ते मिळाल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं का पुढच्या कॅप राऊंडला फॉर्म भरायचा हे तुमच्या मनावर असतं, राईट. तर हे पुढची जी प्रोसेस आहे, हे पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे मित्र असतील त्यांना पॉलिटेक्निक करायचं असेल तर त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंक वरती क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. त्यामध्ये जे काही पॉलिटेक्निक संदर्भात जे काही अपडेट्स आहेत, जे ऍडमिशन प्रोसेस संदर्भात अपडेट्स आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळत जातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी जे काही अपडेट्स तुम्हाला देत असतो चॅनलच्या माध्यमातून तर त्याची नोटिफिकेशन येते तुम्हाला. तर ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल आणि ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला याची हेल्प होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ऍडमिशन प्रोसेस करायची आहे. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल गुगलमध्ये पॉली 26 टाकून रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजून सांगतो. तर बघा, तुमच्याकडे शक्यतोवर मोबाईलवर फॉर्म भरू नका. मोबाईलवर फॉर्म भरलात तर जास्त चुका होण्याचे चान्सेस असतात. तर एक तर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरनं भरा, किंवा नेट कॅफे असेल तर जवळ तुमच्या तर त्या नेट कॅफेवरनं तुम्ही भरू शकता, ठीक आहे. तर किंवा जवळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता. पॉली 26 बघा, पॉली 26 काय तुम्ही टाईप केल्यानंतर लगेच ह्या ठिकाणी तुम्हाला एक पॉली 26 DT महाराष्ट्र असं government.in असं बघायला मिळेल. मग याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बघा ही साईड ओपन होते. ह्या ठिकाणाहून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, ठीक आहे. तर इथे तुम्हाला आता जेव्हा तुमचं हे न्यू द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2026 आणि 27 साठी स्टार्ट झालेला आहे, ठीक आहे. याच्यावरती जर आपण क्लिक केलं इथं या ठिकाणी, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता, ठीक आहे. तर सध्या घाई करू नका. तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत का, कारण वेळ आहे, जवळपास आपल्याला 1 महिना वेळ आहे. तर तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत का हे अगोदर चेक करा. मग त्यानंतर तुम्ही अजून 2-3 दिवसाला जरी केलात तरी चालते. इथं पूर्ण हे
कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघा आता तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी, मग ईमेल आय डी, मोबाईल नंबर, स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड तुम्हाला तयार करायचं आहे हे, मग रजिस्टर करायचं आहे. मग जसं जसं हे प्रोसेस येणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला हे तुमचं हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जे काही मित्रमंडळ असतील त्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओची लिंक शेअर करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी माहिती व्यवस्थित मिळत आहे ना, तर तुमच्या मित्रांना पण ही माहिती प्रॉपर मिळायला पाहिजे. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर सुद्धा दिलेला आहे, तर त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कॉल करू नका, व्हॉट्सअप मेसेज करा, मी जरूर तुम्हाला रिप्लाय करेल. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते पूर्ण डाऊट्स या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील. आणि तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आता स्टार्टिंग पासून ते तुमचं पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प करणार आहे. तर ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक